आता सगळ्यांनी हे काय घेतलं बघा, बारीक बघा आणि हे बघा हे सगळ्यांच्या हातात आहे आणि हे सगळे आता बलून्स घेऊन आता हर्टचे बलून घेत आहेत. बघा बघू कोणाचं दिल किती उडतंय आता हे बघा सगळ्यांनी घेतले आता एक हातात. मी नाही घेतलं काय दिसलं हे असं बारीक बारीक पोराने आम्ही काय करत नाही पण आता हे सगळ्यांनी केले आता तर बघू. काहीच आम्ही गोलकोंडा फोर्ट वरून मगाशीच रूमवरती आलो आणि जेवलो मिवलो इकडे आणि आता आम्ही चाललो कुठे जायचं ना चारमिनार त्यानंतर हुसेन सागर लेक आणि आता नाईट व्ह्यू वगैरे हैदराबाद मस्जिद आणि बिर्ला हे आता सगळे आता आम्ही पॉईंट्स करतोय तर बघा हे सगळे रेडी झालोय सगळी आणि आता निघतोय इकडे आता ऑटो बुक करतोय. बघू आता कसं नियोजन चाललंय आतमध्ये बस जात नाही आमची त्यामुळे आता नियोजन चाललंय आमचं इकडे तर बघूयात आता कशा पद्धतीने आम्ही जातो इथे. चला मग तिथे भेटूया. काहीच आता आम्ही ऑटो रिक्षामध्ये बसलोय इथे हैदराबादला तर आता सिटी आम्ही बघू आता हैदराबादची नाईट सिटी कशी असेल तर बघू. चला मग जाऊ. कसं वाटतंय रिक्षात बसून एकदम मस्त ना. आता आपण जायचंय कुठे हुसेन सागर लेकला. आता आपण जातोय हुसेन सागर लेकला तर हे बघा बाय ऑटो रिक्षामध्ये आणि इकडे बघा चाललंय. कालपर्यंत कुठं होतो आपण बसमध्ये आता कुठं आलोय रिक्षा. हे बघा हे नवीन रिक्षा ड्रायव्हर हैदराबादमध्ये येऊन कामाला लागलाय आमचा. मॅडम फ्रेशर आणि तुम्ही विश्वास ठेवला याच्यावर बघा विश्वास ठेवला तो चालवतोय. रितेश आहे रितेश. मग काय कसा एक्सपिरियन्स वाटतोय हैदराबादमध्ये येऊन ऑटो रिक्षात बसून. मस्त ना. अजून एक रिक्षा आहे आमची ती पाठीमागून येते. गाईज जस्ट आम्ही बिर्ला मंदिरच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि इकडे बघतोय आम्ही इस्रायलचं इथे हे रॉकेट इथं त्यांनी केलं आहे. स्पेस त्यांनी इथे केलं आहे मस्तपैकी देखावा इस्रोनी इंडिया. तर आता आम्ही थांबलोय आणि इकडे बघा हे सगळे उतरलेत गाडीमधून आता रिक्षाचा प्रवास करून. तर आता अजून आमची एक रिक्षा येते म्हणून पुढे हा एक क्यूटचा बेबी आहे. तुटलेला आहे नजर लागली नजर खूप. आमची एक रिक्षा अजून आलेली नाहीये ती एक रिक्षा येते त्यासाठी आम्ही थांबलोय तर ती येईलच आता. तोपर्यंत आम्ही तर सगळे त्यांची वाट बघून आणि मग इथून आम्ही वरती जाणार आहोत बिर्ला मंदिरला. मग चला मग तुम्हाला दाखवतो मी कसं आहे तिथे मंदिर ते. गॉड इकडे बघा एक मॉडेल आलेला आहे फोटोशूटसाठी आणि इकडे त्याचा फोटोग्राफर आहे. आमच्या कॅमेराला नजर लागली त्यामुळे आणि इकडे काहीतरी चाललंय रोहित दादा आणि रितेशमध्ये त्यांचं काहीतरी खुसरपूर चालू आहे तर त्यांच्याकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे तिकडे जाऊन. तोपर्यंत इकडे बघू अजून येत आहेत का नाही. आणि अजून आमची एक रिक्षा काय अजून तरी आलेली नाही. बहुतेक ते सिग्नलमध्ये अडकली का काय असं आपण धरून चालूयात आणि बघूयात कसं आता पुढचा आपला इथून वरचा प्रवास होतोय. मग वरती जाऊन आता मस्तपैकी बिर्ला मंदिरमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे तर ते आधी दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला मग. तर गाईज आम्ही इथं आता मार्केटला आयला पर्स अँड ज्वेल्स. अजून काय जरा रितेश चॅटिंग करतोय कोणावर आहे. आता आम्ही इथे बिर्ला मार्केटमध्ये आलेलो आहे आणि इकडे पूर्ण असं मार्केट आहे आणि वरती मंदिर आहे. इकडं मॅडम थांबल्या आहेत आणि मॅडम चिडलेल्या दिसत आहेत. माझ्यावरती नाही ह्यांच्यावरती चिडल्या आहे. लई टाइमपास करतात. एवढा टाइमपास करतात ना तुम्हाला काय सांगू. हे पाठीमागची गँग. चला ते बघा दिसलं का मंदिर काहीच वरती दाखवतो आता नको. आधीच गोलकोंडा थोड चढून आमचा जीव घ्याला त्यात हे बिर्ला मंदिर पण एवढा चढून आम्ही वरती आलोय आणि हे बघा खूप दमलोय. आधी आपण गोलकोंडा चढलो आता बिर्ला मंदिर चढतोय. वैताग आला. कॅपॅसिटी संपली आता पायांची. आणि हे बघा हे लोक आता इथेच अडकले सगळे. आता बघू तर आमच्या आता पुढे बोलवत आहेत तर पुढे भेटूयात. गाईज एक बॅड लक आतमध्ये मोबाईल अलाव नाही तर आता मी आता हे बघा बिर्ला म्हणून इथूनच बघा तुम्हाला नंतरचा आल्यावरती दाखवतो. तर आता गार्गीकडे आम्ही मोबाईल सबमिट करतोय आणि मग आल्यावर भेटतो आता आणि मग तुम्हाला सांगतो की आम्ही काय काय आतमध्ये बघितलं ते. तर आम्ही मोबाईल कलेक्ट करतोय सगळे तर बघा तोपर्यंत आमचे मोबाईल गार्गीकडे जमा करतोय आणि मग तिला येऊन बाहेर सांगू आणि तुम्हाला पण सांगू की आम्ही आतमध्ये काय काय बघितलं ते. तर गाईज आत्ताच आमचं दर्शन झालं आणि खूप मनासारखं दर्शन झालं आणि वर असं एकदम जे प्रसन्न वातावरण होतं असं वाटत होतं की तिथंच बसावं
खूप भारी असं वाटत होतं. पूर्ण मार्बलचं मंदिर आहे, टू झेड पूर्ण. आणि तिकडनं इथलं मंत्रालय, हुसेन सागर लेक आणि भरपूर पॉईंट्स असे दिसत होते. लय म्हणजे लय भारी वाटलं. आणि आता आम्ही खाली चप्पल घालायला चाललो आहे आणि चप्पल घालून मग आता आम्ही दुसऱ्या पॉईंटवरती जाऊ, तर तिथे भेटूयात. आता चला पुढे. आम्ही इथं नवीन ड्रायव्हर आणला आहे आणि इकडे बघा हे विश्वासू माणसं आहेत, बसले त्याच्या गाडीवर. तर मानव चालत गाईस, ते बघा आहे काय झाला. ह्याच्यात पण रितेश आणि त्यांचं काहीतरी चालूच आहे. तर गाईज हा आहे हैदराबादचा मंत्रालय. तर हे बघा आता पुढनं दिसेल तुम्हाला. सर्वात मोठा मंत्रालय आहे हैदराबादमधला. तर हे बघा, तर हे बघा गाईज, हे आहे मंत्रालय. हे दिसत नाही आहे आता. इथं सगळे गर्दी आहे कारण का ह्याच्या पाठीमागच हुसेन सागर लेक आहे. तर थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा हे मंत्रालय बघा. तर गाईज हे आहे मंत्रालय, हैदराबादमधील सर्वात मोठं मंत्रालय. हे बघा, हे पूर्ण असं आहे. लिंबोनी पार्क बोलतोय ना. हां, लिंबोनी पार्क. त्या साईडला लिंबोनी पार्क आहे आणि ह्या साईडला हे बघा पूर्ण मंत्रालय आहे. बघा खूप भारी आणि किती मोठं आहे ते बघा. बघा हे तुम्ही बघू शकता, खूप भारी वाटतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे इकडे आणि त्याच्याच बाजूला ते बाजूला त्या मंत्रालय आणि त्याच्याच ठीक समोर हुसेन सागर लेक आहे. ते तुम्हाला दाखवतो आता. गाईज आता आम्ही इथे उतरलोय आणि इकडे बघा हे आहे हुसेन सागर लेक. तर हे बघू शकता तुम्ही. इकडे आतमध्ये ती मूर्ती आहे बौद्धांची. तर ह्यालाच म्हणतात हुसेन सागर लेक. हे आहे मोठं इथले. आणि इथे आता जी थंडी गार हवा सुटली आहे ना, खूप भारी वाटते. आणि यार हा सीन बघून एकदम भारी वाटतंय. बघा ना, असं हे मूर्ती आहे समोर आणि त्याच्याच ठीक समोर असं मंत्रालय आहे. त्याच्याच बाजूलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे. त्यात हे पार्क आणि तिथे तो दिसतोय तुम्हाला, तो आहे मोठा दिवा आहे. तो पण तुम्हाला मी पुढे दाखवतो कसा आहे ते. आणि आता जरा इथे फोटोज वगैरे आम्ही काढतोय आणि थोडे फोटोज वगैरे काढून मग पुढे जाऊ. गाईज आता आम्ही आलो ह्या साईडला. इकडे बघू शकता आमच्या पाठीमागं आता दिवा आहे मोठा इथला. हा तुम्ही बघू शकता तेव्हा. तो तुम्हाला मी दाखवला होता लांबून, तो आहे. आणि इकडे आता हे खाऊ गल्ली आहे इकडची. जसे आपले महाडला खाऊ गल्ली तशी इकडे पण आहे. ते हे बघू शकता. आणि इकडं आता पुढे बोटिंग आहे. तर बघू आता पुढे कसं काय हे लोक बोलत आहेत ते. मानवने आणि रोहितदादाने हर्ट आणलेत. हे बघा असे, हे बघा. आणि आम्ही आता थांबलो इथे वाट बघत गार्गी वगैरे यांचे. तर ते लोक आलेत, बुराण वगैरे पण येत आहेत. आणि ते सगळ्यानंतर आम्ही आता पुढे जातोय. तर चला मग आता पुढे भेटूयात. आता सगळ्यांनी हे काय घेतले बघा, बारीक पोरगावानी. हे बघा हे सगळ्यांच्या हातात आहे. आणि हे सगळे आता बलून्स घेऊन आता हर्टचे बलून्स घेत आहेत. बघा बघू कोणाचं दिल किती उडतंय आता हे. तर हे बघा सगळ्यांनी घेतले आता एक 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 हातात. मी नाही घेतलं काय तसलं. हे असं बारीक बारीक पोरावाने आम्ही काय करत नाही, पण आता हे सगळ्यांनी केले आता. तर बघू गाईज, हा दिवा आहे. हा बघा तुम्ही, हा एक दिवा आहे मोठा इथला. आता आम्ही चार मिनारला पोहोचलो आणि समोर बघा माझ्या चार मिनार आहे. आणि हा सगळा चार मिनारचा बाजार आहे. तर हे बघा तुम्ही, इकडे जिकडे बघू तिकडे चार मिनारचाच बाजार आहे. जिकडे बघू तिकडे. तर खूप म्हणजे खूप एवढी गर्दी आहे ना की काहीच करता येत नाही. आणि मला इथं जास्त ब्लॉग काढता येणार नाही कारण का इकडे मोबाईल्स वगैरे आणि सगळं काय काय बाबा इकडं चोर भरपूर आहेत. त्यामुळे मी थोडंसंच दाखवेल. आणि आता जरा शॉपिंग वगैरे करतोय आम्ही. आणि मग थोडेसे तिथं चार मिनारला तर फोटो काढू. आणि हे बघा समोर माझं चार मिनार आहे. आणि तिथे गेल्यावर दाखवतोच तुम्हाला मी. पुढे भेटू. तर खूप रात्र झाली घरी यायला रूमवरती. तर 12 वाजले आणि खूप म्हणजे खूप फिरलो आहे आम्ही. पूर्ण हैदराबाद सिटी नाईट आऊटचा केला आहे. आणि आलो आहे आत्ता रूमवरती. आता आराम करतो आहे आणि नंतर पण जेवून पूर्ण नाईट आऊट होणार आहे. तर मला जमलं तर मी काढेलच. पण उद्या आम्ही जाणार आहोत रामोजी फिल्म सिटीला. तर आपण मग
उद्या भेटूया. आजच्यासाठी बाय बाय.